महाराष्ट्र शासनाने जे NCMC जे कार्ड काढलेलं आहे, नॅशनल कॉमन मोबिलिटी हे कार्ड आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की ह्या कार्डसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा काही कागदपत्र लागणार आहेत। तर घेऊन आलो आहे ह्या व्हिडिओमध्ये आधार कार्ड। आधार कार्ड म्हणजे ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा, त्याचबरोबर मोबाईल नंबर देखील घेतला जाणार आहे। मोबाईल नंबर कशासाठी घेतला जाणार आहे तर मी सांगतो तुम्हाला। मोबाईल नंबर जो आहे तो म्हणजे आपल्या आधारला लिंक असायला हवा, ज्यावरती तुमचा OTP येऊन त्या कार्डमध्ये जेव्हा तुमचा मोबाईल नंबर दिला जाईल त्याचबरोबर OTP व्हेरिफिकेशन व्हायला हवं, ह्यासाठी देखील दिलेला आहे मोबाईल नंबर। सवलतीचा पुरावा देखील असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा शालेय विद्यार्थी असाल किंवा महिला योजनेचा कोणता लाभ घेणार असेल तर त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्र देखील असणं खूप गरजेचं आहे। बस डेपोमधील अधिकृत केंद्रावरती जाऊन कागदपत्रे सबमिट करणे खूप गरजेचं आहे। ज्या प्रवाशांना ऑनलाईन अर्ज भरायचा आहे अशा प्रवाशांनी अधिकृत वेबसाईटवरती जाऊन किंवा क्रोम किंवा गुगलवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे किंवा त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे किंवा तुमचे जे डॉक्युमेंट्स किंवा आधार कार्ड असतील किंवा मोबाईल नंबर असेल, त्याचबरोबर तुमचं OTP व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे। त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि कॅशलेस प्रवास म्हणजे बसमध्ये सुट्ट्या पैशाची देखील कटकट राहणार नाही। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना हे सरकार सवलतीसाठी कार्ड अनिवार्य आहे। कार्ड म्हणजे तुम्हाला मेट्रो प्रवासामध्ये किंवा रेल्वेमध्ये जर तुम्हाला प्रवास करायचा असेल त्यासाठी देखील हे कार्ड अनिवार्य होणार आहे। तुम्हाला MSRTCच्या लिंकवरती जाऊन किंवा अधिकृत लिंकवरती जाऊन तुम्हाला जो प्रॉब्लेम येत आहे किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील दिला जाणार आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा। धन्यवाद।